सर्व अभियोगताधारकांचे VG9 अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक पदभरती 2022 मधील महत्त्वाचा टप्पा विदाऊट इंटरव्ह्यूचे एक टप्पा पार पडला आहे, ज्यामध्ये 11,085 उमेदवारांचे सिलेक्शन होऊन त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू आहे. तर मित्रांनो, आता शिक्षक पदभरतीबाबत पुढील टप्पा काय आहे, कोणता टप्पा होणार आहे, त्याबाबत प्रसिद्धीपत्रामध्ये काय उल्लेख केला आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून प्रत्येक अप टू डेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील. शिक्षक पदभरतीबाबत सर्व घडामोडी आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, दिनांक 2/3/2024 रोजी शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर झाले आहे. यामध्ये पवित्र पोर्टलवर कोणती घोषणा केली आहे, अपडेट दिलेला आहे, त्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर मुद्दा क्रमांक 1, निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर व्यक्तिगत स्वरूपाच्या त्रुटी अथवा अन्य मुद्द्यासंदर्भात तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत करण्यात आली असून व्यक्तिगत तक्रारींच्या मुद्द्यांचे निराकरण समिती विविध प्रक्रियेद्वारे करीत आहे. याबाबतचे निर्णय संबंधितास कळविण्यात येत आहेत. विहित दिनांकास अर्हता असूनही केवळ अद्ययावत माहिती नोंद न केल्यामुळे कोणाही उमेदवारांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील तरतुदींचा अभ्यास करून यथोचित निर्णय घेण्याचे प्रस्तावित आहे. मुद्दा क्रमांक 3, मुलाखतीशिवायमधील शिल्लक पदे, सेमी इंग्रजी रिक्त पदे, उर्दू माध्यमातील रिक्त पदे तसेच मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील खाजगी व्यवस्थापनाकडील इयत्ता 9वी ते 12वी ची पदभरतीची कार्यवाही यथाशीघ्र पूर्ण करण्यात येत आहेत. अद्याप रिक्त पदांच्या भरतीची बरीच प्रक्रिया शिल्लक असून ती यथाशीघ्र पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. प्रशासकीय मुद्द्यांचे निराकरण यथोचित पद्धतीने करण्यात येणार असून याबाबत कोणत्याही मुद्द्याच्या सोडवणुकीसाठी उमेदवारांनी अधिकृत ईमेलवरील संपर्क साधावा. मित्रांनो, ही थोडक्यात शिक्षक पदभरतीबाबत अपडेट होती, प्रसिद्धीपत्रक होते. तर यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, शिक्षक भरतीबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत पवित्र पोर्टलला, त्याच्यात तक्रार निवारण करण्याचे काम चालू आहे. त्यासाठी एक स्पेशल समिती नेमली आहे आणि त्यांचं काम ते चालू आहे. त्याचप्रमाणे विविध दिनांकाचा अर्थ असून केवळ अद्ययावत माहिती नोंद न केल्यामुळे कोणाही उमेदवारांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील तरतुदीचा अभ्यास करून यथोचित निर्णय घेण्याचे प्रस्तावित आहे. मित्रांनो, काही कॅन्डिडेटचे जे काही प्रोफाईल अपडेट न केल्यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकते, अशा दृष्टीने देखील हालचाली पवित्र पोर्टलच्या चालू आहेत. इतर कागदपत्र पूर्तताबाबत असतील, तक्रारी असतील तर त्यांचे ते तक्रार निवारण चालू आहे, त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी काम चालू आहे. त्याचप्रमाणे मुलाखतीशिवायमधील शिल्लक पदे, सेमी इंग्रजी रिक्त पदे, उर्दू माध्यमातील रिक्त पदे तसेच मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील खाजगी व्यवस्थापनाकडील 9वी ते 12वीची पदभरतीची कार्यवाही यथाशीघ्र पूर्ण करण्यात येत आहे. मित्रांनो, 9वी ते 12वीची पदभरतीची कारवाई लगेच त्यांनी सुरू करणार आहेत, त्वरित ते कार्यवाही सुरू करण्यात आहेत असे ते सांगत आहेत. उर्दू माध्यमातील रिक्त पदे असतील किंवा सेमी इंग्रजी असतील या सर्वांची, त्याचप्रमाणे 9वी ते 12वी सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 9वी ते 12वीची पदभरतीची कार्यवाही यथाशीघ्र पूर्ण करण्यात येणार आहेत. ह्या येत्या आठवड्याभरात शिक्षक भरतीची 9वी ते 12वीची प्रोसेस ते भरती चालू करणार आहेत. त्याचप्रमाणे अद्याप रिक्त पदांच्या भरतीची बरीच प्रक्रिया शिल्लक असून ती यथाशीघ्र पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. प्रशासकीय मुद्द्यांचे निराकरण यथोचित पद्धतीने करण्यात येणार असून याबाबतचे कोणत्याही मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी उमेदवारांनी अधिकृत ईमेलवर संपर्क साधा. मित्रांनो, आपल्या काही तक्रार असतील, आपल्या काही शंका असतील तर डायरेक्ट पवित्र पोर्टलच्या जे काही ईमेल ID आहे त्यावरती तुम्ही मांडू शकता. पण ह्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जो काही टप्पा आपल्याला कन्व्हर्जन राऊंडचा टप्पा होणार आहे. मित्रांनो, 100% कन्व्हर्जन राऊंडचा टप्पा होणार आहे आणि यामध्ये 9वी ते 12वीची पदभरतीची 100% होणार आहेत, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. येत्या 8 दिवसात आठवडाभरामध्ये कन्व्हर्जन राऊंड सुरू होणार आहे. तर मित्रांनो, त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे कॅन्डिडेटचे काही अपडेट करण्याचे राहून गेले असं प्रोफाईल, त्यामुळे त्यांचं नुकसान होत आहे. तर अशा सर्वांची तक्रार प्राप्त झाली असून त्यांची त्यांची प्रोसेस चालू आहे असे पवित्र पोर्टलने कळवण्यात आलं आहे. तर ही छोटी अपडेट होती मित्रांनो, ती आपल्यापर्यंत पोहोचवली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. तर मित्रांनो, धन्यवाद.